शांती. आज दिनांक 29/8/2021. अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट 15/3/1988. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे 3 प्रकारचा स्नेह तसेच हृदयस्थ स्नेही मुलांच्या विशेषता. आज बापदादा आपल्या स्नेही, सहयोगी आणि शक्तिशाली अशा 3ही विशेषतांनी संपन्न मुलांना पाहत आहेत. या 3 विशेषता ज्यांच्यात समान आहेत तेच विशेष आत्मा, प्रथम क्रमांकाचे आत्मा आहेत. स्नेह देखील असावा आणि सदैव प्रत्येक कार्यात सहयोगी देखील असावे. त्याचबरोबर शक्तिशालीही, स्नेही तर सगळेच आहेत, परंतु स्नेहामध्ये एक आहे हृदयाचा स्नेह, दुसरा आहे वेळेनुसार स्वार्थाचा स्नेह आणि तिसरा आहे नाईलाजास्तव स्नेह. जो हृदयाचा स्नेही असेल त्याची विशेषता असेल की तो सर्व संबंधात आणि सर्व प्राप्तीमध्ये सदैव सहज आणि स्वतः अनुभव करील. एक देखील संबंधात कमी अनुभूती होणार नाही. जशी वेळ तसा संबंध. स्नेही भिन्न भिन्न अनुभव करणारे, वेळेला समजणारे आणि समयानुसार संबंधांना जाणणारे असतील. जेव्हा पिता शिक्षकाच्या रूपात श्रेष्ठ शिकवण देत आहे अशा वेळी शिक्षकाचा संबंध न अनुभवता मित्राच्या रूपात अनुभूती करणारे किंवा आत्मिक संवाद साधणारे किंवा आत्मिक संवाद करणारे शिक्षणाकडे लक्ष देऊ शकत नाही. जर पढाईच्या वेळी एखादा म्हणत असेल की आवाजाच्या पलीकडे जाण्याच्या शक्तीचा अनुभव करत आहे तर ते योग्य असेल का? कारण पिता शिक्षकाच्या रूपात शिकवत असताना श्रेष्ठ पदाची प्राप्ती करून देण्यासाठी आला आहे. त्यावेळी शिक्षकासमोर ईश्वरीय विद्यार्थी जीवन हेच योग्य आहे. यालाच म्हटले जाते वेळेची ओळख करून संबंधांची ओळख करणे आणि संबंधानुसार स्नेहाच्या प्राप्तीचा अनुभव करणे. हीच बुद्धीला एक्सरसाइज करा. जसं वाटेल ज्यावेळी त्या स्वरूपात आणि स्थितीमध्ये स्थित होता आले पाहिजे. जसे शरीरावर ओझे असेल तर शरीराला सहजपणे वाकवता येत नाही, त्याचप्रमाणे मंद बुद्धी असेल अर्थात कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यर्थ ओझ असेल तर व्यर्थ कचरा असेल, कोणती ना कोणती अशुद्धी असेल तर अशा बुद्धीवाला ज्यावेळी जशी हवी तशी बुद्धी बदलू शकत नाही. त्यामुळे खूप स्वच्छ, अतिसूक्ष्म, दिव्य आणि बेहदची विशाल बुद्धी हवी. अशी बुद्धी असणारे सर्व संबंधांचा अनुभव ज्यावेळी ज्या संबंधात हवा तसा करू शकतात. स्नेही तर सगळेच आहेत, परंतु सर्व संबंधांचा स्नेह वेळेप्रमाणे अनुभव करणारे सदैव अशा अनुभवात व्यस्त असतात. प्रत्येक संबंधांच्या भिन्न भिन्न प्राप्तीमध्ये इतके लवलीन राहतात, मग्न राहतात की कोणत्याही प्रकारचे विघ्न त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून स्वतः सहज योगी स्थितीचा अनुभव करत राहा. यालाच म्हणतात प्रथम क्रमांकाचे स्नेही आत्मा. स्नेहामुळे असे आत्मे समयानुसार प्रत्येक कार्यात स्वतः सहयोगाची प्राप्ती करतील. यामुळे स्नेह अखंड, अटल, अचल, अविनाशी अनुभव होईल. समजला का? हीच आहे प्रथम क्रमांकाच्या स्नेही आत्म्याची विशेषता. दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची वर्णन करण्याची आवश्यकताच नाही, कारण सगळे चांगल्या प्रकारे जाणतात. तर बापदादा अशा स्नेही मुलांना पाहत आहेत. आधीपासून आत्तापर्यंत स्नेह एकरस राहिला पाहिजे आणि समयाप्रमाणे, समस्याप्रमाणे आणि ब्राह्मण आत्म्यांच्या संपर्कानुसार बदलत राहतो. त्यातही फरक पडतोच ना. आज स्नेहाबद्दल ऐकवले, नंतर सहयोग आणि शक्तिशाली स्थिती यावर ऐकवले जाईल. तिन्ही शक्ती गरजेच्या असतात. तुम्ही सर्व असेच आहात ना. सराव आहे ना. जिथे जेव्हा बुद्धीला स्थिर करावसे वाटेल असे करतात ना. नियंत्रण शक्ती आहे ना. नियमांची शक्ती तेव्हाच येते जेव्हा नियंत्रणाची शक्ती असते. आणि जे स्वतःला नियंत्रित करू शकत नाही ते राज्याला काय नियंत्रित करतील? त्यामुळे स्वतःला नियंत्रित ठेवण्याचा अभ्यास आत्ताच हवा, तरच राज्याधिकारी बनाल. समजले? आज भेटतील त्यांचा कोटा पूर्ण करायचा आहे. पहा संगमयुगात किती संख्येच्या बंधनात बांधलेले, परंतु बांधले जाऊ शकतात का? संख्येने जास्त येतात म्हणून वेळेला
संख्येला आणि ज्या शरीराचा आधार घेतात त्याला पहा. त्या विधीप्रमाणे चला. वतनमध्ये हे सर्व पाहायला मिळत नाही, कारण सूक्ष्म शरीराची गती ही स्थूल शरीरापेक्षा अधिक तीव्र आहे. एका बाजूला साकार शरीर आणि दुसऱ्या बाजूला फरिश्ता स्वरूप. दोन्हींमध्ये किती अंतर असेल? खरंच फरिश्ता किती वेळात पोहोचेल? खूप अंतर आहे. ब्रह्मा पिता देखील सूक्ष्म शरीरधारी बनून किती तीव्र गतीने चारी बाजूला सेवा करत आहेत. तोच ब्रह्मा शरीरधारी असता तर आणि आता सूक्ष्म शरीरधारी बनून किती तीव्र गतीने पुढे जात आहे. अनुभव करतात ना. सूक्ष्म शरीराची गती या दुनियेतील साधनांपेक्षा अधिक वेगवान आहे. एका सेकंदात त्याच वेळी अनेकांना अनुभव केला जाऊ शकतो, ज्यामुळे सगळे एकाच वेळी म्हणतील की आम्ही यावेळी त्याला पाहिले, त्याला भेटलो. प्रत्येकाला वाटेल मी आत्मिक संवाद केला, मी भेटलो, मला मदत मिळाली. कारण तीव्र गतीमुळे एकाच वेळी प्रत्येकाला असा अनुभव केला जाऊ शकतो. फरिश्ता जीवन बंधनमुक्त जीवन आहे. भले सेवेचे बंधन आहे, परंतु इतकी तीव्र गती आहेत की जेवढे कराल तेवढे करूनही मुक्त असाल. जेवढे प्रिय तेवढेच निराळे असतील. सगळ्यांकडून करून घेतील, परंतु करून घेताना शरीरी फरिश्ता असल्याने सदैव स्वतंत्र स्थितीचा अनुभव होईल. कारण शरीर आणि कर्माच्या अधीन नाहीत. तुम्हालाही अनुभव आहे की जेव्हा फरिश्ता रूपात एखादे कार्य करतात, बंधनमुक्त हलकेपणाचा अनुभव करतात आणि जे फरिश्तेच आहेत त्यांचा काय अनुभव असेल हे जाणून घेऊ शकता. अच्छा, चारही बाजूंचे हृदयस्थ स्नेही मुलांना, सदैव दिव्य विशाल बेहद बुद्धिवान मुलांना, सदैव ब्रह्मा बाबा समान फरिश्ता स्थितीचा अनुभव करून सेवा करणारे, सदैव सहयोगी म्हणून पित्याच्या सहयोगाचा अधिकार अनुभव करणारे, अशा विशेष आत्म्यांना, समान बनणाऱ्या महान आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना यादपूर्ण आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. शुक्रिया बाबा, शुक्रिया. अव्यक्त बापदादांसोबत वैयक्तिक मुलाखत. 1. सदैव बेफिक्र बादशाह आहात ना? जेव्हा पित्याला सर्व जबाबदारी दिली तेव्हा कोणत्या गोष्टीची चिंता? आपल्यावर जबाबदारी असते तेव्हा चिंता असते, काय होईल, कसे होईल. आणि जेव्हा पित्याकडे सर्व जबाबदारी देऊन टाकता तर चिंता कसली? पित्याला की तुम्हाला? आणि बाबा तर सागर आहेत, त्यांच्याकडे चिंता नाही. तेव्हा पिता देखील चिंतामुक्त आणि मुलंही. जेव्हा जे कर्म कराल, कर्म करण्याच्या अगोदर हा विचार करा की मी विश्वस्त आहे. विश्वस्त खूप प्रेमाने काम करतात, परंतु ओझं घेत नाही. विश्वस्त म्हणजे सगळे काही पित्याचे. तेव्हा तुझं म्हणण्यात प्राप्ती देईल आणि हलकेपणा देखील देईल. कामही चांगले होईल, कारण जशी स्मृती तशी स्थिती. तुझं म्हणजे पित्याची स्मृती. कोणीही पारंपरिक महान आत्मा नाही. तेव्हा तुझं म्हटल्यानंतर कार्य देखील चांगलं आणि स्थिती देखील चिंतामुक्त. जर पिता सांगत असेल की मला चिंता द्या आणि जर अशी ऑफर मानत नसाल तर काय म्हणावे? पित्याची ऑफर आहे सोडा. तर सदैव चिंतामुक्त राहा आणि दुसऱ्याला चिंतामुक्त बनवण्याची विधी सांगा. खूप आशीर्वाद मिळतील. कुणाचे ओझे वा चिंता घ्या तर मनापासून आशीर्वाद देतील. तेव्हा स्वतःही बेफिक्र बादशाह आणि दुसऱ्यांच्याही शुभ भावनेच्या दुवा मिळतील. तेव्हा बादशाह आहात, अविनाशी धनाचे बादशाह. बादशाला कशाची चिंता? विनाशी बादशांना चिंता असते, परंतु तुम्ही तर अविनाशी बादशाह आहात. अच्छा. 2. अल्पकाळाचे सुख आणि अविनाशी सुख दोन्हींचेही अनुभव आहेत ना? अल्पकाळाचे सुख आहे स्थूल साधने आणि अविनाशी सुख आहे ईश्वरीय सुख. तर सगळ्यात चांगले सुख कोणते? ईश्वरीय सुख जेव्हा मिळते तेव्हा विनाशी सुख आपोआपच मागे येते. ज्याप्रमाणे उन्हात चालताना त्याची पडछाया स्वतःच मागे येते आणि कोणी छायेच्या मागे गेला तर काहीच मिळत नाही. तर तेव्हा जो कोणी ईश्वरीय सुखाच्या मागे जाईल त्याच्या मागे अल्पकाळाचे सुख स्वतःहून येईल. मेहनत करावी लागणार नाही. असे म्हणतात,
जेथे परमार्थ असतो तेथे व्यवहार स्वतः सिद्ध होतो. असे ईश्वरीय सुख परमार्थ आहे आणि अविनाशी किंवा विनाशी सुख व्यवहार आहे. तर परमार्थाच्या मागे व्यवहार आपोआपच येतो. तेव्हा सदैव त्याच अनुभवात राहा, ज्यामुळे दोन्ही मिळतील. नाहीतर एक मिळेल आणि तेही विनाशी. कधी मिळेल तर कधी मिळणारही नाही, कारण विनाशी गोष्ट आहे. त्याने काय मिळेल? जेव्हा ईश्वरीय सुख मिळते तेव्हा सदैव सुखी बनतील. दुःखाचे नाव निशाण राहत नाही. ईश्वरीय सुख मिळाले म्हणजे सर्व काही मिळाले. कोणतीच प्राप्ती राहत नाही. अविनाश सुखात राहणारा विनाशी गोष्टींपासून निराळा होऊन वापर करेल, त्यात फसणार नाही. अच्छा 3. सदैव स्वतःला कल्पापूर्वीचे विजय पांडव समजतात का? जेव्हा पांडवांचे स्मरण चित्र पाहता तेव्हा असे वाटते का की ही आपलीच आठवण आहे? तेव्हा पांडव म्हणजे सदैव मजबूत राहणारे. त्यामुळे पांडवांची शरीर देखील मोठी दाखवतात, कमजोर नाही. आत्मा बहादूर आहे, शक्तिशाली आहे. त्यामुळे शरीर देखील शक्तिशाली दाखवतात. पांडवांचा विजय प्रसिद्ध आहे. कौरव अक्षौहिणी होते तरी देखील पराजित झाले आणि पांडव 5 असूनही विजयी झाले. का विजयी बनले? कारण पिता सोबत होता. पांडव शक्तिशाली आहेत, त्यांच्याकडे आध्यात्मिक शक्ती आहे. म्हणून अक्षौहिणी कौरवांची शक्ती त्यांच्यासमोर टिकली नाही. असे आहात ना? माया कोणत्याही रूपात आली तरी देखील तिचा पराभव झाला पाहिजे, विजय नाही. याला म्हणतात विजयी पांडव. माता देखील पांडव सेनेत आहात, मैदानात की घरात. तेव्हा सदैव विजयी नशेमध्ये पुढे जात राहा की आम्ही पांडव सेनेतील विजयी पांडव आहोत. 4. स्वतःला बेहदच्या निर्मितीचे निमित्त सेवादारी समजतात का? बेहदचे सेवादारी म्हणजे कोणतेही मीपण किंवा माझेपण न येणे. बेहदमध्ये न माझे न मी, सगळे पित्याचे. मीही पित्याचा आणि सेवा देखील पित्याची. यालाच म्हणतात बेहद सेवा. असे बेहद सेवादारी आहात का की हदमध्ये येता? बेहदचे सेवादारी बेहदचे राज्य प्राप्त करतात. सदैव बेहद पिता, बेहद सेवा, बेहद राज्य, भाग्य ही स्मृती ठेवा, तर बेहदचा आनंद राहील. मर्यादित आनंद गायब होईल. बेहदमध्ये सदैव आनंद असतो. अच्छा विदाईच्या वेळी आता सेवेचे नियोजन खूप चांगले केले आहे. सेवा देखील वास्तवात उन्नतीचे साधन आहे. हे जर सेवेच्या रीतीने केले तर सेवा पुढे नेईल. फक्त स्वच्छ बुद्धीने नियोजन करावे, कोणतेही मनमत मिसळू नये. जसे एखादी चांगली गोष्ट केली आणि त्यात हवेने कचरा पडला तर काय होईल? अशा वेळी खूप सांभाळ करतात ना, तेव्हा इकडचे तिकडचे काहीच मिसळता कामा नये. असे सेवेचे चांगले नियोजन करा. सेवेमध्ये मेहनत नाही तर आनंद असतो, कारण मनापासून करतात. उमंग उत्साह चांगला ठेवतात. बापदादा सेवेचा उमंग पाहून आनंदित होता. फक्त काही मिसळता कामा नये. तर वेळ अथवा समयानुसार सेवा केल्यास 4 पटीने सेवा होईल. स्वच्छ बुद्धी जलद गतीच्या सेवेला प्रत्यक्ष करेल. आता देखील विचार करावा लागतो ना की हे करावे की न करावे, हे होणार की नाही होणार. परंतु सर्व एक बुद्धीने केलास. ज्याने केले चांगले केले, जे केले ते चांगले केले. हा पाठ पक्का केल्यास तीव्र गतीने सेवा आरंभ होईल. तसेही सेवेची गती तीव्र आहे, पुढे जात आहे. यश देखील मिळत आहे. परंतु आत्ताच्या हिशोबाने विश्वातील आत्म्यांना संदेश देण्याच्या हिशोबाने आत्तापर्यंत एका कोपऱ्यात गेले आहेत. कुठे 700 करोड आत्मे आणि कुठे संदेश 1 करोड 2 करोडपर्यंत पोहोचले आहेत. कितीतरी बाकी आहेत. हो, राजधानीच्या जवळ पोहोचले आहेत. परंतु सगळे पाहिजेत. वारसा सगळ्यांना द्यायचा आहे. भले मुक्तीचा द्या, जीवनमुक्तीचा द्या, परंतु द्यायचे सगळ्यांनाच आहेत. एकही बाबांचा मुलगा वंचित राहता कामा नये. कसेही पित्याचे वारस अधिकारी बनायचे आहे. भले कोणत्याही विधीने संदेश ऐकवा. यासाठी तीव्र गती हवी. हा देखील समय येत आहे. सेवा होत राहील. आता हळूहळू सर्व धर्मीय आपल्या विचारांमध्ये बदल आणत आहे. पूर्वी कट्टर होते, आता बदल होत आहेत. भले ख्रिश्चन, भले मुस्लिम, परंतु भारताच्या तत्त्वज्ञानाला
आतून आदर देत आहे, कारण भारताच्या तत्त्वज्ञानात सर्व प्रकारची रमणीकता आहे, असे अन्य धर्मात नाही. कथांच्या रीतीने, नाटकांच्या रीतीने भारताच्या तत्त्वज्ञानाचे ज्या प्रकारे वर्णन करतात तसे इतर धर्मांमध्ये कुठेही नाही. त्यामुळे जे एकदम कट्टर होते ते देखील आतून समजतात की भारताचे तत्त्वज्ञान, त्यातही आदि सनातन देवी देवता तत्त्वज्ञान कमी नाही. ते देखील दिवस येतील जेव्हा सगळे म्हणतील की जर तत्त्वज्ञान कोणते असेल तर ते आदि सनातन धर्माचे. हिंदू शब्दामुळे बिघडतात, परंतु आदि सनातन धर्माचा आदर करतील. ईश्वर एक आहे तर धर्मही एक आहे. आपल्या सर्वांचा एकच धर्म आहे. हे हळूहळू आत्म्यांच्या धर्माकडे आकर्षित होत जातील. अच्छा, वरदान. मननशक्तीद्वारे व्यर्थला व्यर्थच्या वजनाला समाप्त करणारे सदैव शक्तिशाली भव. मननशक्तीद्वारे व्यर्थला व्यर्थच्या वजनाला समाप्त करणारे सदैव शक्तिशाली भव. आत्म्यावर व्यर्थाचे वजन आहे. व्यर्थ संकल्प, व्यर्थ वाणी, व्यर्थ कर्म, यामुळेच आत्मा वजनदार झाली आहे. आता या वजनाला संपवून टाकायचे आहे. या वजनाला संपवण्यासाठी सेवेमध्ये व्यस्त राहा. मननशक्तीला वाढवा. मननशक्तीने आत्मा शक्तिशाली बनेल. जसे भोजन पचवल्यानंतर रक्त बनते, नंतर ते शक्तीचे काम करते, त्याचप्रमाणे मनन केल्याने आत्म्याची शक्ती वाढते. सुविचार. जो आपल्या स्वभावाला सरळ बनवतो त्याचा वेळ व्यर्थ जात नाही. जो आपल्या स्वभावाला सरळ बनवतो त्याचा वेळ व्यर्थ जात नाही. ओम शांती.